जय गुरु. जय गुरु. सगळ्यांना स्क्रीन जय गुरु दिसतोय का? सर्वांना. हा. आई तू थांब. मी काय कुठे गेलो? हो दिसतोय. जय सर्वांनी श्री आपले गुरु. व्हिडिओ ऑफ करावेत. पल्लवी ताई आहेत, त्या क्लास घेतील. आज आपण सरांनी सांगितल्याप्रमाणे 5वा पाठ घेणार आहोत. क्रियापदाने. सगळ्यांना स्क्रीन दिसतोय ना? हो हो दिसतो. हा फक्त प्रेझेंटेशन मोड मध्ये घेतला तर जास्त चांगलं हो दिसेल. हो घेतो. हा हा हा. दिसतोय. थँक्यू सर, थँक्यू. हा पल्लवी ताई. हा हा. आपण आता एक मुख्य लक्षात घेऊया की आपण शिकलोय क्रियापद धातू. आतापर्यंत आपण बरीच क्रियापदे शिकलो. पठ, हो की नाही, खाद, गच्छ, कुरु, ही सगळी क्रियापद आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण आता फक्त असं शिकलो की आज्ञार्थी त्वम पठव, त्वम कुरु. आता जसं इंग्रजीमध्ये आपण म्हणतो आय, वी, यू, ही, शी, इट, दे, त्याचप्रमाणे संस्कृत मध्ये आहे. तर ते उत्तम पुरुष म्हटलं जे आहे या स्क्रीन मध्ये दिसतोय अहम, म्हणजे तो आय म्हणजे मी वाचतो. आणि आता तुम्ही थोडा वेळ द्विवचन भाग बघू नका, फक्त बहुवचन बघा. मी, आम्ही, तू, तुम्ही. आलं का लक्षात? नातीने आमची जरा म्यूट करा. शुभांगी ताई. कुणाचा तरी आवाज येतोय हा घरातला. बंद, म्यूट केलं त्यांना. हा हा. तर तो आता उत्तम पुरुष बघा खालती इथे. अहम पठामी म्हणजे मी वाचतो किंवा मी वाचते. इथे स्त्री किंवा पुरुष काही असलं तरी हे असंच येतं, अहम पठामी. आणि आता हे मधलं थोडं बाजूला ठेवूया द्विवचन. वयम पठामहा म्हणजे आम्ही सगळे वाचतो किंवा आम्ही सगळ्या जणी वाचतो. आलं का लक्षात? याला उत्तम पुरुष म्हणतात. म्हणजे मी आणि आम्ही. आता मध्यम पुरुष तू आणि तुम्ही सगळे. मध्ये थोडे गॅप घ्या. हा हा. घाई घाई बरोबर होत आहे का? हा ठीक आहे. आता इथे आपण स्क्रीनवर तुम्हाला आधी प्रथम पुरुष, मग मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष अशी लाईन दिसेल. पण समजावून सांगण्याच्या दृष्टीने मी आता खालून वर सांगते. कारण नेहमी आपण आधी मी म्हणतो, मी करतो, मी जातो, मी वाचतो, मग आम्ही सगळे वाचतो, आम्ही करतो. म्हणून मी हे अहम पठामी आधी घेतलं. वयम पठामः. आता त्वम आपण शिकलोय. त्वम पठसी म्हणजे तू वाचतोस. आपण आधी पहिल्या धड्यामध्ये त्वम पठ म्हटलं होतं. म्हणजे काय? तू वाच, हो की नाही? तर त्वम पठसी म्हणजे तू वाचतोस. यातला फरक लक्षात आला का? तू वाच आणि तू वाचतोस. हा. आणि तुम्ही सगळे वाचता. यूयम पठथ. आता तृतीय पुरुष, प्रथम पुरुष जो इकडे म्हटलेला आहे म्हणजे सह पठती. सह म्हणजे तो. आता तिथे जर स्त्री असेल तर सा येतं, हे आपण पुढे शिकणार आहोत. पण आता आपण सह पठती असं लक्षात घेऊ. तो वाचतो, मी वाचतो, तू वाचतोस आणि तो वाचतो. हे साधारण काळाची रूप आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहोत. हिंदी असू दे, मराठी असू दे, इंग्रजी असू दे. आलं का लक्षात? मी वाचतो किंवा मी वाचते, तू वाचतो किंवा तू वाचतेस,
आणि हॅलो तो मॅडम. वाचतो. हॅलो मॅडम. हा, विचारा. सह म्हणजे सह तर नाही, बरोबर आहे असं होऊ शकत नाही का त्याचं? नाही नाही, तो सह तुम्ही जो म्हणताय बरोबर, तो सह पूर्ण आहे. हा सहा आहे, इथे विसर्ग आहे बघा. सहा, सहाचा अर्थ तो. हे सर्वनाम आहे सहा. सह नाहीये, तो सहा. स काढून विसर्ग. उच्चार करताना लक्षात या, थोडस माझंही कमी जास्त चुकत असेल. सह, सह पठती आणि ते पठंती, ते सगळे जण वाचतात, ते पठंती. हा, लक्षात येत आहे ना? आता हे जे वरती सगळं दिलेलं आहे, धातूचा रूप बदल, प्रत्येक काळाची रूपे, ह्याच्याबद्दल आपण थोडं नंतर घेऊया. एक शंका आहे. हा, विचारा. ते ज्या म्हणजे ते लाल अक्षरात किंवा गुलाबी अक्षरात लिहिलेलं हा, आहे पठती हा, किंवा हा, पठंती, हा, तो जो हा, प्रत्यय आहे तो प्रत्येक हा, वेळेला तोच असतो का? तो बदलत नाही का? हा, बरोबर आहे. आता तो म्हणूनच तो लाल अक्षरात केलाय. तो आता आपण जशी पुढची धातू घेऊ, वेगवेगळी क्रियापदं आपण अभ्यासणार आहोत, तेव्हा तुमच्या ते लक्षात येईल की ती जी जोडणी आहे ती सारखी आहे. आता अहम पठामी म्हणजे मी वाचतो. आता मला जर लिहायचं म्हणत असेल, लिख धातू वापरायचं, तर अहम लिखामी, तो मी तोच आला आणि लिखा झालं. अहम लिखामी येईल आता पुढच्या स्लाइड मध्ये. हा, आता फक्त म्हणून ते रंगात दिलेलं आहे तसं. आणखीन एक शंका आहे. आणखीन एक हा, सॉरी, हा, हा, आणखीन एक शंका म्हणजे अजून त्यालाच हो, जोडून आहे की ज्या उत्तम पुरुष ह्याच्यामध्ये हा, क्रियापद जे आहे ते हा, त्याला काना म्हणजे एक ऍडिशनल गोष्ट झालेली आहे. आणि मध्यम पुरुष आणि प्रथम पुरुषचे जे क्रियापद आहे त्याला मात्र काना नाही आहे. तर असं पण नेहमी असतं का नाही? नाही, हे असंच आहे. हे असंच सगळीकडे येणार आहे. हे वर्तमान काळातलं आहे. हा, म्हणजे आता जर म्हणजे आपण प्रत्येक प्रथम, आता समजा खाद असं असेल तर हो त्या हो, एक्झाम्पलचं तुम्ही सांगू शकाल का? येणार आहे, पुढची स्लाइड येणार आहे. आपण बरं इथे आधी लक्ष केंद्रित करूया. हा, प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष. कदाचित कुणाला असं वाटेल की आपण जेव्हा शाळेत 11वीत शिकलो तेव्हा उत्तम पुरुष प्रथम असं उलट शिकलो, मी, तू आणि तो. पण आपण आता अभ्यास करताना प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष असं करणार आहोत. हा, आता मॅडम, संस्कृत मध्ये हा, एक हे वरती हा, जे लिहिलेलं आहे, उदाहरणार्थ पट धातू, हो, वर्तमान काल लटकार नो रुपये तयार. लट या शब्दाचा काय अर्थ आहे? हा, तोही आपण पुढे नंतर घेणार आहोत. आता फक्त अच्छा, ते स्लाइड मध्ये आहे. ते तुम्हाला लटकार काय आहे हे नंतर मी सांगते किंवा सरही सांगतील नंतर. आता आपण पठधातू, वर्तमान काळ आणि त्याचीही, आता मी तुम्हाला 3 आणि 3 6 सांगितली. आता मधली सांगते, द्विवचन. एक वचन याचा अर्थ कळला, बहुवचन ह्याचा अर्थ कळला, द्विवचन म्हणजे 2 माणसं. म्हणजे आपण म्हणतो ना, मी, आम्ही दोघं आणि आम्ही सगळे, त्याला द्विवचन, आम्ही दोघं. जेव्हा आपण आपल्या दोघांमधलं बोलणार असू तेव्हा द्विवचन वापरतात. इथे खालती येतं, मराठीत लिहिलंच आहे बघा. आता तो वाचतो आणि ते दोघे वाचतात, ते द्विवचन आहे. म्हणजे ते दोघं जण वाचतात तेव्हा ते द्विवचनी रूप येतं आणि ते सगळे वाचतात. हा, एवढं लक्षात आलं? एक वचन, द्विवचन, बहुवचन लक्षात आलं? म्हणून ती 9 रूप झाली. काही अडचण आहे याच्यामध्ये? पठती, तौ पठती, हा ते पठंती. हा, आता कुणीतरी वाचा ही. एकदा आता वाचून घेऊ असं सगळं. करा, एका कुणीतरी वाचा, पहिल्यांदा नाव सांगा आणि प्रथम पुरुष, आणि प्रत्येक वेळेला एक वचन, द्विवचन, बहुवचन वाचायला पाहिजे असं नाही. मी एकदा वाचून दाखवते, तसं एकेकानी वाचा. प्रथम पुरुष, सह पठती, तौ पठतः, ते पठन्ति. मध्यम पुरुष, त्वं पठसि, युवां पठतः, यूयं पठथ. उत्तम पुरुष, अहम पठामि, आवाम पठावः, वयम पठामः. आता कुणीतरी वाचा, नाव सांगा आणि हेच वाचा टेबल. मी वाचू?
हा. माधुरी कुलकर्णी. हा. प्रथम पुरुष सह पठति तौ पठतः ते पठन्ति. मध्यम पुरुष त्वं पठसि युवां पठथः यूयं पठथ. उत्तम पुरुष अहं पठामि आवां पठावः वयं पठामः. लक्षात आलं? अजून कोणीतरी एकाने वाचा. मी शुभा जोशी बोलू. हा. प्रथम पुरुष सह पठति तौ पठथः ते पठन्ति. मध्यम पुरुष त्वं पठसि युवां पठथः यूयं पठथ. उत्तम पुरुष अहं पठामि आवां पठावः वयं पठामः. आता कुणीतरी हेच सगळं ते मराठीतलं वाचा फक्त. म्हणजे प्रथम पुरुष तो वाचतो असं वाचा. मॅम एक विचारू का? हा विचारा. मॅम हे हा. प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष म्हणजे हे काळ आहे का? पुरुष. नाही, पुरुष Person. म्हणजे पर्सन. First person, second मी person. आपण म्हणतो ना, हा मी, तू आणि तो. पण मग ते हो की तर नाही? तिन्ही याच्यात आलं ना बघा. याच्यातही आहे तो वाचतो, सह पठती, तौ पठतः, ते हा. पठंती, म्हणजे नाही, तो, हे बघा. ते आणि परत ते म्हणजे सगळे. हो हो, आणि एक मग मिनिट. मध्यम पुरुष आता मध्येही ऐक. तेच आहे. नाही नाही नाही, ऐका. नाही. तुम्ही कोण बोलताय? मी तुमचं नाव मुक्ता. काय? मुक्ता मुक्ता. कनकोजे. आता हे बघा, मी पल्लवी वाचते, तू म्हणजे तू मुक्ता तू वाचतेस, आणि हो तो तो कोणीतरी प्रसाद आहे तो वाचतो. कळला का फरक? हो कळला? हो मी पल्लवी मी वाचते, हा. हो. तू मुक्ता तू वाचतेस, आणि तो कोणीतरी किंवा ती प्रभा कोण ती वाचते. आता त्या दोघी वाचतायत, मुक्ता आणि प्रभा मिळून दोघी वाचतायत, किंवा तुम्ही दोघी म्हणजे तुम्ही मुक्ता आणि माधुरी तुम्ही दोघी वाचताय, आणि तुम्ही सगळे वाचताय. म्हणजे मुक्ता, माधुरी, पल्लवी, प्रभा, अजून कोण कोण त्या सगळ्या वाचतायत. कळलं का? पण ह्याच्यामध्ये स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी वेगळं नाहीये का? म्हणजे हा, दोघांनाही हे- तोच शब्द आहेत का? हा बरोबर. तर तो नंतर आपल्याला येणार आहे. सह हा मी वाचू पुल्लिंगी का? शब्द. आणि ऐका, स्त्रीलिंगीसाठी सा म्हणून येणार आहे, पण आता आपण तो वाचतो म्हणजे तृतीय पुरुष, एवढं लक्षात ठेवू. प्रथम पुरुष आहे, एवढं लक्षात ठेवू. आपण इंग्रजीमध्ये करतो बघा, आय, वी, यू, ही, शी, इट आणि दे, आहे की नाही? आता हे उलट लिहिलंय. ही, शी, इट मधला ही लिहिलंय, आणि तिकडे दे आहे बहुवचन, आणि मग यू आणि यू आहे, हा, आणि आय आणि वी आहे. बरोबर आहे? कळलं का सगळ्यांना? हो मॅडम. मला एक प्रश्न विचारायचा होता मॅडम. हा मी प्रभा जयशंकर. हा ते म्हणजे दे इंग्लिश मध्ये, आणि हा. ते दोघे तौ म्हणजे दे बोथ असं होईल का? हा हो बरोबर. आणि बरोबर. ते सगळे म्हणजे फक्त दे येणार. हा बरोबर थँक्यू. बरोबर. मॅडम मी हा. मला जरा शंका आहे. हा. अपर्णा म्हात्रे. हा. आम्ही जेव्हा 11वीला होतो ना, तेव्हा हा. आम्हाला मी वहा महा आधी पहिलं असं शिकवायचे. हा. मी वहा महा बरोबर. सीता हा. ती ता म्हणती, पण हे उलट बरोबर. लिहिलंय ना. उलट आपण केलंय. पहिलं हो. आधी ते हा हा. हो, मी पण 11वीत आमच्या असताना तसंच शिकले, हा त्यामुळे पठामी पठावा पठामा पठासी पठता हा असंच पाठ हा झालेलं आहे ते. पण हा आपण आता हे कळलं. त्यांनी ही काहीतरी नवीन पद्धत काढली आहे, त्यामुळे त्याला उत्तम पुरुष नाव दिलंय. ओके अहम पठ. ओके. हा. आपल्याला तसं ते थँक्यू. फार अवघड जाणार नाही, कारण आपण ते 11वीत शिकलेले आहोत. मोर दॅन ठीक टू आहे. मीन्स ते, राईट? हा? मोर दॅन टू म्हणजे ते येणार, ते पठणते. हा, बरोबर बरोबर बरोबर. दोघांपेक्षा जास्त झाली, तिघं चौघं झाली की आम्ही सगळे, तुम्ही सगळे आणि ते सगळे. हा, द्यायचा पुढचा एखादा घ्यायचा धातूचं रूप क्रियापदाचं.
काय हे कुणाला अजून एकदा वाचायचंय परत? घ्या आता पुढचं. हा, हे क्रियापद आहेत वेगवेगळी, ती आपण वाचूयात. हा. 5-5 क्रियापद एक एक जण वाचा, म्हणजे प्रॅक्टिस होईल. आपण आज्ञार्थी वाचलेलं आहे याच्या अर्थी. आता आपण क्रियापदाचं वर्तमान काळातलं रूप वापरतोय. कोणी वाचेल का? मी वाचू का? हो, वाचा. शैला लिमये बोलते. हो, वाचा. शैला लिमये. हो. पठती हम्म. म्हणजे वाचतो. वाचतो. करोती म्हणजे करतो. हम्म. गच्छती म्हणजे हम्म. जातो. हम्म. लिखती लिहितो. हम्म. पिबती म्हणजे पितो. आता या ठिकाणी सगळे हे पुल्लिंगी असंच क्रियापद वापरलेले आहे इथे. स्त्रीलिंगीमध्ये कुठे कुठे काही काही बदल होऊ शकतो. तर सध्या आपण पुल्लिंगी शिकतो आहे, तेवढंच आपण लक्षात ठेवू. पुढे दुसरं कोणतरी? मी वाचू? हो. हा, वाचा. पानसरे नंदा. हो. हा, वाचा. क्रीडती खेळतो. हम्म. नृत्यती नाचतो. हो. एक मिनिट. तिष्ठती एक मिनिट. हा. हा शेवटचा ती ऱ्हस्व आहे का दीर्घ आहे? रस्व आहे तेच. हा, मग ऱ्हस्व हा. म्हणायचा. क्रीडती खेळतो. हा. नृत्यती नाचतो. तिष्ठती राहतो. पश्यती पाहतो. धावती पळतो. आलं का? का चुकलं? हो, हो. आलं. हो. नाही, बरोबर आहे. आणि मी काल म्हंटल तर तसं वही करून लिहा, कारण हे हो, संस्कृत मध्ये लिहितो आणि तेव्हा याचा फोटो काढून घ्या संस्कृत मध्ये सध्यापुरता. आम्ही केव्हाच लिहिले. हा, लिहून घ्या, हा. फोटो काढा, रेकॉर्डर ठेवा आपल्याकडे, मग नंतर PDF मिळेल तुम्हाला. आणि पुढचं. संस्कृत मध्ये 11 ते 15. ऱ्हस्व दीर्घाला फार महत्व आहे. ऱ्हस्व दीर्घाला फार महत्व आहे. मी वाचा. वाचू भाग्यश्री? हो. हो. हा, जयश्री हा. वाचा. हा. नमती नमस्कार. अस्ति आहे. निवसती राहतो. रक्षती रक्षण करतो. चलती चालतो. एक मिनिट. हा, नमतीचा नमस्कार करतो. हा, नमस्कार करतो. बरोबर, मी नमस्कार हा. फक्त म्हटलं, खालचं नाही. क्रीडती ना. क्रीडती. क्रीड. क्रीडत. क्री दीर्घ आता आहे. कोणीतरी मला आता याच टेबलकडे हेच राहू दे स्लाइड. हे सहनमती असं आहे. आता मी नमस्कार करतो म्हणायचं असेल तर काय म्हणाल? अहम. हा, नमतीचं काय होईल? नमामि. 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 बरोबर आहे. करतो. हा, अहम आता अजून नमामि. कोणीतरी दुसऱ्याने उत्तर द्या. पिबती असेल तर ते मी पितो असं म्हणायचं असेल तर काय म्हणाल? हम पिबामी. सायली हा, बरोबर. अजून धावतीचं काय होईल? अहम धावामी. हा, बरोबर. आता वयम घ्यायचं का? वयम आठवतंय का मागच्या स्लाइड मधलं? हो. वयम. वयम. हा, पठतीचं काय होईल? पठामः. वयम पठामः. अहम पठामि. वयम पठामः. हा, आता ही अजून क्रियापद वाचा बरं. हे थोडीशी राहिली ती घेऊन टाक. रक्षती. कोणीतरी वाचा. 14 पासून वाचा. हा, मी वाचू 14, का? 15 वाचा. सायली साऊळ वाचू का मी? हो, वाचा. मी वाचतो सर. हा, 15 पासून. रक्षती रक्षण करतो. चलती चालतो. भवती होतो. सिंचती पाणी देतो. बरोबर, सिंचती. आता पुढची स्लाइड दाखवा दिली. हे भवती आणि अस्ति हे थोडस एक वेळेला कन्फ्युज पुढे, नंतर येईल आपल्याला पुढे. आणि कूजती, पूजन करतो. ज्या पक्ष्यांचं पूजन असतं, आवाज असतो, त्याला कूजती असं क्रियापद आहे. आता हा पठ धातू आहे. आपण आता प्रयत्न केला होता. पठ धातू याचे पण 3ही पुरुषांमध्ये
तिन्ही वचनांमध्ये वर्तमान काळाचं त्यांनी दिलेलं आहे. मी एकदा वाचतो. सह पठती, तौ पठतः, ते पठन्ति, प्रथम पुरुषः. त्वं पठसि, युवां पठतः, यूयं पठत, मध्यम पुरुषः. अहं पठामि, आवां पठावः, वयं पठामः, उत्तम पुरुषः. हा म्हणजे एकेकांना वाचायला सांगा. हा जे आज्ञार्थ शिकलो आपण त्याला थोडस मॉडिफाय केलं इथे प्रत्यय लावून आणि त्याचं वर्तमान काळातलं पुरुषाचं प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष तिन्ही वचनामध्ये आपण वापर केला आहे. तर याचं आपण सामूहिक वाचन करू. कोण वाचेल आता? मी वाचू का? हो वाचा. कुणी वाचा? मी वाचू का? हा सांगा. मिनल कुटुंबे. हो वाचा. हो हो वाचा. प्रथम पुरुष असं वाचू का पहिल्यापासून? हो वाचा. प्रथम हो, हो. पुरुषः सह पठति, तौ पठतः, ते पठन्ति. मध्यम पुरुषः त्वं पठसि, युवां पठतः, यूयं पठथ. उत्तम पुरुषः अहं पठामि, आवां पठावः, वयं पठामः. छान. अजून कोणी प्रयत्न पुढची करतो? slide. नाही सर, एक काय म्हणाला तर तुम्ही पठसी हे काय काय काळ कुठले म्हणाला? तीन वर्तमान काळे, काळ. तिन्ही काळे, वर्तमान तिन्ही काळ. काळे. नाही काळ एकच आहे. वचन तीन आहेत आणि पुरुष हा, तीन हा. आहेत. प्रथम पुरुष, अच्छा. मध्यम पुरुष, उत्तम पुरुष आणि वचन एक वचनम, द्विवचनम, बहुवचनम. हा. काळ एकच आहे वर्तमान काळ. वर्तमान काळ आहे फक्त आता. अजून कोणी प्रयत्न करतोय वाचायचा? पुढचं एकदा एखाद्या वाचू. घ्या क्रियापद. एकदा वाचू आपण मग पुढचं जाऊ आपण. मी वाचू का हा सर? वाचा वाचा. सर, मी वाचू? सांगितलं सावळ. हो कोणी ज्यांनी वाचलं नाही ते वाचा. विनया घाटगे. हो वाचा. मी वाचलं नाही मी सर, वाचू, मी सर? वाचू का? हा. हा नंतर पुढचं तुम्ही वाचा. ठीक आहे ठीक लक्षात ठेवा. हा. मी शुभदा फाटक वाचू का? आहे. कोणी प्रथम वाचा? पुरुष, हम्म. प्रथम पुरुष एक वचन, सह पठती, द्विवचन, तौ पठतः, बहुवचन, ते पठन्ति, हम्म. मध्यम पुरुष, त्वं पठसि, युवां द्विवचन, युवां पठतः, बहुवचन, यूयं पठथ, हम्म. उत्तम पुरुष एक वचन, अहं पठामि, हम्म. द्विवचन, आवां पठावः, बहुवचन, वयं पठामः. हम्म. आता यातलं कोणीतरी एकाने फक्त प्रत्येक ठिकाणी काय काय प्रत्यय लागले तेवढे वाचून दाखवा बरं. सर या. बोला बोला सर बोला मॅडम. आम्हाला प्रथम वचनाला अहं पठामी आलं होतं, आवाम पठावह, वयम पठामः असं प्रथम वचनाला आलं होतं. ते माहिती आहे मला. प्रथम वचन नाही असतं. वचन एक वचन, द्विवचन. प्रथम पुरुष जे आहे एक वचन, द्विवचन, तृतीय वचन. जेव्हा हा आपण असं. स्वतःबद्दल बोलतो त्यावेळेला उत्तम पुरुष, जेव्हा समोरच्या व्यक्तीशी बोलतो तो मध्यम पुरुष, आणि जो इथं उपस्थित नाही अशा माणसाबद्दल बोलतो तो प्रथम पुरुष. हे संस्कृतमध्ये असंच पहिल्यापासून आहे. फक्त त्याची मांडणी जी आहे आपण शिकताना त्यावेळेला उत्तम पुरुष सुरुवातीला शिकलो, इथे नंबर 3 ला आहेत. बरोबर. हा हा. फक्त प्रत्यय वाचेल का कोणी याच्यातले? हा, मी वाचू सर? हो वाचा. मी वाचू. हा. अपर्णा म्हात्रे, हो माधुरी कुलकर्णी. हा. हॅलो, हा, वाचू वाचा. सर? हो. प्रथम पुरुषः तीतः अन्ति, हा. मध्यम पुरुषः सीथः थ, हम्म. उत्तम पुरुषः मी वह मह. वहा वहा. वहा. बरोबर मोठा बरोबर. पाठ. महा वहा. छान. हो. आता पुढची स्लाइड घेऊ आपण आणि पुन्हा प्रॅक्टिस करू वेगळी. एक मिनिट सर. हा. बरं ठीक आहे, हे येतच आहे पुढे. मला असं हो. वाटलं की आता पठच्या ऐवजी जर गच्छ घेतलं. नाही, हे येईल पुढे. हा येईल हे- येईल. ही येईल, स्लाइड येईल, आपण येईल. नंतर घेऊ. क्रूवाली जी ना नंतर घेऊ आपण तिला. हा गच्छची घ्या. हा हम्म. वाचा. तुम्ही आता प्रश्न विचारलात ना त्याने वाचा. गच्छचं कोण म्हणाल? गम गच्छ म्हणजे जाणे. गमने गम हे धातू, गच्छ क्रियापद जाणे. मी वाचते. मला उत्तम पुरुष साठी प्रश्न वाटला होता की गच्छा वह होईल का, तर ते तसंच आहे. ठीक आहे, मी वाचते. राधिका जोशी. हा, हा, प्रथम हा. पुरुष सह गच्छति, हम्म. तौ गच्छतः, ते गच्छन्ति. हम्म. मध्यम पुरुष त्वं गच्छसि, युवां गच्छथः, यूयं गच्छथ.
उत्तम पुरुष अहम गच्छामि, आवाम गच्छावः, वयम गच्छामः. आणखी एकदा ज्यांनी लक्षात वाचलं नाही आलं असं का? कोणी वाचा. हा त्यांनी वाचा. सुभदा फाटक वाचू का? हो वाचा वाचा. हा प्रथम पुरुष सह गच्छति, हम्म. द्विवचन तौ गच्छतः, बहुवचन ते गच्छन्ति, हम्म. मध्यम पुरुष एकवचन त्वं गच्छसि, द्विवचन युवां गच्छथः, बहुवचन यूयं गच्छथ, उत्तम पुरुष एकवचन अहं गच्छामि, द्विवचन आवां गच्छावः, बहुवचन वयं गच्छामः. हम्म. छान. आता इथे इथले जे प्रत्यय आहेत ते मागच्या सारखेच आहेत. ती तऊ हा. अंती सी फह ह मी वह आवह आमह सह ती तौ तह ते अंती त्वं सी युवां थह यूयं ह अहम आमी हो. आवाम आवह वयम आमह. आता हे शेवटी मी जे काय म्हणलं ते कोणाला कळलं नाही असं आहे का? त्याच्याला प्रत्यय नाही कळले नाही. म्हणजे नाही, इथपर्यंत- आजच जॉईन केले. हा इथपर्यंत सर, स्पष्ट आहे. नाही. विनया घाटगे मी आजच जॉईन केले. हो हा ट्रिपला मग काही गेले प्रॉब्लेम त्याचा आहे मी का? आजच बेंगलोरला. नाही मी बघतीये सगळं, मला समजलंय. हा अरे वा, पहिल्या दिवशी येऊन समजलं एवढं छान, व्हेरी गुड. मी पण नवीन आहे, मला नाही समजलेलं. काय नाही काय समजलं नाही तुम्हाला यातून? समजलं? का काहीच नाही समजलं? नाही, काही समजलं नाही इतकं नाहीये. हम्म. येते लक्षात, पण हो. इनफॅक्ट मला काय समजलं नाही हे पण समजत नाही आता. नाही ठीक आहे, आता पहिला दिवस आहे ना, तर मागचे जे व्हिडिओ असतील ना ते पण तुम्ही बघा उद्यापासून. हो हा, हो थोडीशी recording- क्लॅरिटी येत जाईल त्यामध्ये. नक्की हो. नक्की. थोडंसं आपण पुढे गेलेलो आहे, आपण 2-3 पाठ पुढे गेलोय, आता 5वा पाठ आहे हा. होय. त्यामुळे फक्त हे होय. शब्द कानावर पडून ओळखीत झाले तरी पुष्कळ आहे. पुन्हा आणखी उजळणी होईलच या सगळ्या गोष्टीची. आणि यातच आता हे नवीन शब्द हे जे परत पुन्हा येतात रिपिटेशन होईल याचं. सर मला आता एक ते- विचारायचं होतं. हो बोला. हा. प्रभा जयशंकर, हो ते असं ना, ते प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस आणि प्रेझेंट परफेक्ट हेच आपण येईल येईल ते संस्कृत मध्ये येईल. थोडं वेगळं आहे. आज आपण हो फक्त हो, पण वर्तमान काळावर लक्ष कंटिन्युअस आणि देतोय. परफेक्ट. हो आहेत त्यामध्ये, पण थोड्या वेगळ्या स्वरूपात आहेत. ते आपण हळूहळू शिकूत नंतर, कारण त्यामध्ये बऱ्याच सगळ्या गोष्टी नवीन आहेत ना, आपल्याला ही भाषा नवीन हो आहे, हो हो शब्द नवीन आहे, हो. त्यामुळे आपण हळूहळू जाऊ हो. यामध्ये. होईल हळूहळू. ठीक. सर मला एक शंका आहे थोडी, येस सर. हा की आता लिख हा आपला म्हणजे एक हे झाला धातू verb. हो. तर ते हा धातू झाला, त्या म्हणजे प्रत्येक धातूचे असे 9 रूप राहतील का? हो, हम्म. हे फक्त प्रायमरी आहे. हे प्रत्येक धातूची 9 रूप वर्तमान काळातली. बर. असे जे आता जसं आता मॅडम म्हटलं त्या की अनेक प्रकारचे काळ आहेत, तसे आहेत का? असे 10 प्रकारचे काळ आहेत, पण 10 × 9 आणि असे 3 ते 4 हजार धातू इथं आहेत. म्हणजे 2 ते 3 लाख शब्द संस्कृतमध्ये येतो. अरे संस्कृत तशी बापरे. खूप वास्ट आहे. नाही, ते हळूहळू हा, सवय नाही. होते आपल्याला, असं काही नसतं. ते नवीन असतं ते. जसं आपण शिकलो लहानपणी, कसं नैसर्गिक शिकलो आपण, आता आपल्याला स्पेसिफिकली शिकावं लागतं एवढंच. पण होते सवय आता काय झालंय सर, नाही मी याच्यातल्या 3 परीक्षा पास आहे, पण त्या झाल्यात 60 साली पास. हो खूप, तरी पण आता तुम्हाला त्याच्यामुळे रिव्हिजन आता चांगली होईल त्यात. आता ही रिव्हिजनच सुरू झाली. नवीन नाही तुम्हाला तसं. म्हणजे नवीन आम्ही नाही, यात शाळेत शिकलो, विसरलो सर आता. हो हो शाळेत सुरुवात राम हो. रामौ रामापासूनच हा, हो, झाली. रामा हो. रामो रामा. हो हो हा सगळेजण हे तेच सगळे पाहिजे. शब्द आहेत. हो राम वगैरे हे शब्द आहेत, तेही आपल्याला शिकायचे आहेत. आणि हे आहेत बरोबर. धातू, क्रियापद, लिख, ही पण आपल्याला शिकायची. आलं का लक्षात? बरोबर. संस्कृत मध्ये हा ते शब्द पण पुढे धन्यवाद. येणार आहेत आपल्याला शिकायला. राम हा रामौ तुम्ही जे म्हणाला ते येणार आहे पुढे. आता पुढचा धातू घ्या, लिख. लिखचा वाचा कोणीतरी. लिख म्हणजे लिहिणे. मी वाचू का? हो हा, न वाचलेल्याने सीमा वाचा. कुलकर्णी. सीमा हा कुलकर्णी. वाचा. सीमा प्रथम ताई पुरुषः सह लिखति, तौ लिखतः, ते लिखन्ति. मध्यम पुरुषः त्वं लिखसि, युवां लिखतः, यूयं लिखथ. उत्तम पुरुषः
अहम लिखामि, आवाम लिखावः, वयम लिखामः. छान. हो. हा, मॅडम. त्याचे अर्थ कळतायत ना सगळ्यांना? अहम लिखामीचं काय होईल ट्रान्सलेशन मराठी? मी लिहिते. मी हा. लिहितो. हम्म. हा चालेल, लिहितो किंवा लिहिते कसं. हम्म. त्वम लिखसीचं काय होईल? तू तू लिहितेस. लिहितो. हा. आणि सह लिखती? सह म्हणजे तो लिहितो. तो लिहितो. तो हा. लिहितो. तो लिहितो. हा. हा. तो तो लिहितो. लिहितो. म्हणजे आता प्रथम पुरुषामध्ये तो, ते दोघे आणि ते सगळे. द्वितीय हम्म. मध्यम पुरुष मध्ये तू, तुम्ही दोघं, तुम्ही सगळे. आणि उत्तम बरोबर. पुरुष मध्ये मी, आम्ही दोघं आणि आम्ही सगळे. हा. तर यामध्ये द्विवचन म्हणजे हा. द्विवचन म्हणजे स्पेसिफिक वेगळं का घेतलेलं आहे? एक वचन आणि संस्कृतमध्ये आहे बहुवचन तसं मध्ये नाही, तसं आहे पहिल्यापासूनच आहे, संस्कृत भाषेमध्येच आहे. नाही नाही म्हणजे बरोबर हे आहे. पण जसं स्पेसिफिकली या भाषेमध्ये आहे. का घेतलं असं कोणी चॉईस नाही, तो ज्यांनी भाषा नाही चॉईस नाहीच निर्माण आहे. झाली ते झाली ती. हा. त्यांना काय विचार? म्हणजे व्याकरणात निर्माण झाली अशातला भाग नाही, हा भाषेचा भाग येतो. अच्छा. ते बाय डिफॉल्टच आहे. भाषा तशी आहे ती. हो. त्यामुळे द्विवचन त्याचा इनबिल्ट पार्ट आहे. बाकी भाषांमध्ये नाहीये, खूप भाषांमध्ये नाहीये. हा काही तेच ना, नाही युरोपमधल्या त्याच्यामुळेच भाषांमध्ये मला आहे. शंका आली. हम्म. हा करेक्ट. रामरक्षेमध्ये तुमच्या लक्षात हो. आलं असेल कधी जे रामरक्षा म्हणतात ते पादौ राम किंवा करऊ हे चरणौ आलेच बघा. पादौ असं, हा. आहे चरणौ. त्याच्यात आहे. तर ते हा. दोन 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 हात, चरण, दोन दोन पाय. असल्यामुळे ते चरणौ येतं. तसंच ते तौ. बरोबर. आता इथे अहम करेक्ट. जे आहे, उत्तम पुरुष आणि मध्यम पुरुष याच्या लिंगाने काही फरक पडत नाही. म्हणजे मुलगा असेल नाही ते पण अहम लिखामी म्हणेल, मुलगी असेल ती हा. पण अहम लिखामी म्हणेल. ती तसं तू बरोबर. असताना त्वम लिखसी दोघांनाही लागू आहे, युवाम लिखत असं दोघांनाही लागू आहे. युवाम लिखत हे सर्वांना लागू आहे, म्हणजे समोरच्याला लागू आहे. हे इरिस्पेक्टिव्ह ऑफ लिंग आहे. फक्त जे प्रथम पुरुष आहे हे लिंगाप्रमाणे बदलतं. ते आपण नंतर बघूयात. हा. येईल ते आपल्याला पुढे. काय हा? आवाज नाही आला. पुरुषाचा अर्थ प्रथम पुरुष म्हणजे जो स्वतः इथं उपलब्ध नाही त्याच्याबद्दल आपण बोलतोय, तो 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 म्हणजे तो इथं नाहीये. बर. ताऊ म्हणजे ते दोघं इथे थर्ड नाहीये. पर्सन म्हणजे इंग्लिश मधला थर्ड पर्सन. थर्ड पर्सन. जर तिकडचा थर्ड पर्सन तो इथला प्रथम पुरुष. एक मिनिट हा. पुढची स्लाइड घ्या. हा, घेऊ का पुढे? हो घ्या ना. पुढचा एक वेगळा धातू आहे. हा. मला वाटतं ते कुरू राहिलंय 2 हो नंबर. ते राहिलं, ते घेऊ आपण. ते थोडं वेगळं येते म्हणून ठेवलं बाजूला. ते सारखे जे घ्या ते नाही घेऊ तर ते आधी. दिलीप घ्या. घेऊ दिलीप का ते? घ्या. मागे जाऊ क्रूचं. मागे जाऊ का? हा. हा घ्या घ्या. हा. सांगा दिलीप, तुम्ही सांगताय. हा. क्रू हा घ्या धातू थोडा वेगळा घ्या आहे. तुम्ही घ्या. हा. हा. क्रू क्रू. म्हणजे करणे. हा. हा. हा धातू थोडा वेगळा आहे. त्यामुळे तुम्हाला ती 2-3 ही रूपं जी आता हायलाइट केली आहेत ती वेगळी दिसतील. क्रू करोती असं त्याचं म्हणायचं. आपण शुभं करोती म्हणतो बघा. शुभं करोती बरेचदा म्हणतो. तसंच आहे हे. सह करोती, तौ कुरुतः, ते कुर्वन्ति, त्वं करोषि. आता इथे करोषि तो र आलाय म्हणून तो सी चा श झालाय. जे आपण श्लोक वगैरे बरेचदा म्हणतो त्याच्यामध्ये लक्षात येतं. कधी कधी र आला की त्या न चा न होतो, तसा हा श चा श झाला. करोषि. युवां कुरुथः, यूयं कुरुथ. आणि उत्तम पुरुष मध्ये अहम करोमि, आवाम कुर्वः, वयम कुर्मः. हे असे संस्कृत मध्ये आपल्या भाषेमध्ये काही काही हे वेगळेच असतात. ते तसे वेगळेपणानेच लक्षात ठेवायचे. म्हणून हा वेगळा त्याला दिलेला आहे. खूप कठीण आहे हे सगळं. नाही कठीण काही नाहीये. नाहीये. सवयीने कठीण होतं काही ते. नाहीये. आपण हा. उद्या तुम्हाला हे जास्त क्लिअर वाटेल. कारण ओळखीत झालं की मग काही नाही. हा. हे शब्द आता आठवून तुम्हाला ओळखीत.
म्हणतानाच बघा करोसी, सी म्हणताना करोशीच म्हणणं जास्त बरं पडतं की नाही? करोसी म्हणण्यापेक्षा करोशी. तर उच्चारणामध्येच येतं ते त्वम करोशी. हं? हो कोणीतरी वाचा एकदा हे टेबल. मी वाचते मी शैला वाचू लिमये. विनया घाटगे हा, वाचू दोघींनी वाचा. आधी एकीने हा. वाचा मग दुसरी. स करोति तौ कुरुतः ते कुर्वन्ति मध्यम पुरुषः त्वं करोषि युवां कुरुथः यूयं कुरुथः अहं करोमि उत्तम पुरुषः अहं करोमि आवां कुर्वः वयं कुर्मः. बरोबर. आता दुसरं कोण म्हणत होत्या मी त्यांनी वाचू वाचा. विनया घाटगे मी वाचू. हो हो. प्रथम पुरुष स करोति तौ कुरुतः ते कुर्वन्ति. मध्यम पुरुष त्वं करोषि युवां कुरुतः युवं कुरुत. उत्तम पुरुष अहं करोमि आवां कुर्वः वयं कुर्मः. आहे का ते ह्याच्यामध्ये अडचण आहे कुणाला? 3 ठिकाणी फक्त चेंज आहे. करोशी, पूर्वः, कुर्मः. बाकीचे सगळे जे मागे आपण केलं तसंच आहे. तसंच. ते सवय होऊन जाते आपल्याला. ते तो म्हणले की आपोआप करोशी येतं क्रू मध्ये. त्वम किम करोशी असं विचारतो आपण. तू काय करतोस? ओके. आवाम कर्म कुरु. हा, अजून कोणाला वाचायचं आहे का काय? पुढचा स्लाइड घ्यायची. मी वाचते. शुभदा फाटक मी वाचते. हा, वाच. क्रू म्हणजे करणे. प्रथम पुरुष एकवचन सहा करोति. द्विवचन तौ कुरुतः. बहुवचन ते कुर्वन्ति. मध्यम पुरुष त्वं करोषि युवां कुरुथः यूयं कुरुथ. उत्तम अहं करोमि आवां कुर्वः वयं कुर्मः. बहुवचन. आता दिलीपजी ती पहिली स्लाइड दाखवा. आपण जे नुसते क्रियापद घेतली आहेत ती. पठती, करोती, गच्छती, लिखती. पण म्हणजे हे सारखे वाचून वाचून आपल्याला लक्षात ठेवावे हो, लागतात. नाही येतात आता हो, दाखवून हो. राहतात ते. त्याला काही तेच मी करावं लागत सांगते नाही. तुम्हाला. आता ह्या स्लाइडचा फोटो घ्या आणि ह्याच्यामधली जी आता न वाचलेली आपली नृत्यती, तिष्ठती, पश्यती, ह्याचं तुम्ही असं टेबल लिहून काढू शकताय का? बघा बरं घरी. आता नृत्यती असेल तर बघा, नृत्यामी, नृत्यावहा, नृत्यामहा. हो की नाही? असं होईल. हा, ह्याचं सगळ्याचं काढलं तरी खूप चांगलं प्रॅक्टिस होऊन प्रॅक्टिस जाईल. होईल खरंच. तुम्हाला हा, ती. प्रॅक्टिस होईल. होमवर्क म्हणून तुम्ही करा. उद्या आपण डिस्कस करू त्याला. एकदम हा. परफेक्ट होऊन जाईल. हो हो. हो. हा, ह्याचं बघा, कारण आता वेळ संपत आली आहे. तर ह्यातलं तुम्हाला कुठलाही 2-3 ह्याचं जर करता आलं तर करा. ते पण आता पुरुष मूळ नवशब्द धातू लिहून पण काढा. कळायला पाहिजे. चालेल चालेल. सिंचतीचा मूळ काय? धातू काय? सिंचती. कुठला? सिंच. सिंच. अच्छा. आता अवघड नका घेऊ, तुम्ही सोपा घ्या. धातूमध्ये नका जाऊ बरं. तुम्ही फक्त धातू आहे त्याचा जायचंच उपयोग नाही. करा फक्त. धातू काही असू द्या. हे आता क्रियापद चलती आहे. हा. चलती, चलंती. फक्त द्विवचन नाही आलं तरी चालेल. प्रथम आणि बहुचं करा. जेवढं येईल तेवढं करा ना. हे फार आवश्यक नाही सगळं द्यावं. अस्तीचं पण अस्तीचं जरा वेगळं. अवघड आहे. अस्ती नका अवघड करू आहे, पाहिजे. तुम्ही नका करू. अस्ती तुम्ही नका नका करू करू तुम्ही. ते. हो. ते जेवढं आपण जमेल घेऊ तेवढं. क्लासमध्ये. तुम्हाला कसं माहिती आहे अस्ती अवघड आहे म्हणून? चालेल चालेल. नाही, कारण अस्थि शब्द म्हणजे धातू स्वरूप आलंच नाही ना ते म्हणून. अजून आलं नाही. हा, बरोबर आहे. नवीन आहे ते. ते वेगळं आहे, ते आपण घेऊ. खूप अवघड आहे. नाही, अवघड असं काही नाहीये. नाही, सवयीचा भाग बाकीचं आहे जमले. हा. आता झालं 2 वर्ष आम्ही करतोय ना, काही वाटत नाही त्याचं काही. नाही, बाकीचं जमतील करताय ते बाकीचं. करा. हे बघा, हे पहा, हे अंतः, अस्ति. अंत. अस म्हणजे असणे. सह अस्ति तौ स्तः ते सन्ति. त्वमसि युवांस्तः यूयं स्थ. अहमस्मि आवां स्वः वयं स्मः. म्हणजे अवघड असं हे एकदा सवय झाली की काय नसतं. म्हणजे एक 10-12 वाक्य आपण केली, हाताखालून गेली, नजरे खालून गेली, बोलले की झालं, मग काही नसतं. एक प्रश्न मला इथे उद्भवला आता. म्हणजे
हो. थोडासा वेगळा आहे जरा हा. लोक